सध्या गुन्हेगारीचं प्रमाण वाढतंय असं सगळीकडे जर आपण ऐकलं तर असं आहे. तुमचं काय मत आहे? हो सर, नक्कीच वाटतं. म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये किंवा प्रत्येक राज्यामध्ये वाटतंच आहे. पण म्हणजे तसं जर पाहिलं तर पोलीस प्रशासन आहे, इतक्या वर्षांचा त्यांचा अनुभव आहे, तर वर्षागणिक कमी व्हायला पाहिजे. हो सर. तर मग वाढतं काय? प्रयत्न तर पोलीस प्रशासन चालू आहे, पण जे सामाजिक विकृती प्रत्येकाची आहे त्यानुसार त्याच्यावरती आता म्हणजे गुन्हेगारीचं प्रमाण वाढत आहे. तुम्हाला काय वाटतं की सगळ्यात मोठा गुन्हा कुठला सध्या आहे, किंवा प्रशासनाने कशाला प्राधान्य द्यायला पाहिजे? माझा जे सर्वात मोठा गुन्हा म्हणजे महिलांवरती अत्याचारचे म्हणजे बलात्कारचे प्रकरण होतात. मला वाटतं तो सर्वात मोठा. काय करायला पाहिजे त्याच्यासाठी रोखण्यासाठी? ज्याप्रमाणे आंध्र प्रदेशने दीक्षा ॲक्ट आणला आहे, म्हणजे लवकर गुन्ह्याचा तपास करून 21 दिवसामध्ये फाशी देणे, हा मला वाटतं योग्य उपाय. जर आपण लवकर जर अंमलबजावणी केली आणि तपास करून जर गुन्हेगाराला शिक्षा दिली तर मला वाटतं मोठ्या प्रमाणात याचं प्रमाण कमी होऊ शकतं असं मला वाटतं सर. आत्ता तेलंगणामध्ये काहीतरी एक मोठी घटना घडली, महिलांच्या अत्याचार आणि त्याच्यानंतर प्रशासनाचं त्याच्यावरती ॲक्शन. काय होती ती? तेलंगणामध्ये एका डॉक्टरवरती म्हणजे बलात्कार करून तिला जाळण्यात आलं आणि त्या संदर्भात ज्या आरोपीला पकडण्यात आलं होतं त्यांच्यावरती एन्काउंटर करण्यात आलं असं म्हणजे सध्या चर्चेत होता हा वाद. तर काय तुम्हाला वाटतं, ते खरं एन्काउंटर होतं, फेक एन्काउंटर होतं? सध्या तर अजून त्याचा रिपोर्ट आला नाही आहे, त्यामुळे फेक होता की खरोखर एन्काउंटरला आता मी जज करू शकत नाही. पण हे जे आत्ता इतके सगळे गुन्हे वाढतात महिलांवरती तुम्ही सांगितले, तर त्यांच्यावरती अशी ॲक्शन घेतली गेली पाहिजे असं तुम्हाला वाटत नाही? नाही, मला तरी म्हणजे कायद्याच्या दृष्टिकोनातून तरी हे म्हणजे एक नैतिक बाजू आपण बघितली, भावनिक बाजूतून बघितलं तसं वाटतं की हे योग्य आहे. पण आपल्याकडे लॉ अँड ऑर्डर आहेत, मला वाटतं त्याने प्रॉपरली मेंटेन करून एन्काउंटरने कधी मला तर वाटतं समर्थन आहे. पण लॉ अँड ऑर्डर तर इतक्या वर्षांपासून आहे आपल्याकडे, पण अजून तर काही गुन्हे कमी होत नाही त्याच्याने. हो सर, म्हणून तर मला वाटतं जे आंध्र प्रदेशने जे लागू केलं दीक्षा, तो जर भारतात म्हणजे केंद्र सरकारने जर तो पूर्ण भारतभर लागू केला तर नक्कीच त्याचे पॉझिटिव्ह परिणाम मला वाटतं दिसून येतील.